ठीक आहे, क्वेश्चन देतोय, सॉल्व्ह करायचा आहे. काल आपण आर आणि एस कॉन्फिगरेशन कसं काढायचं ऑलरेडी शिकलोय. दिलेल्या कंपाऊंडला कायरल कार्बन ओळखायचे. दिलेल्या कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन असतील तर त्याला आर किंवा एस कॉन्फिगरेशन द्यायचं आहे, पहिली गोष्ट. सेकंड थिंग काय, वेदर दे आर डायस्टिरियोमर्स, मिझो कंपाऊंड और अनॅन्शिओमर्स हे ओळखायचे. ठीक आहे, आले? ठीक आहे, घ्या. फक्त पहिलं आर आणि एस कॉन्फिगरेशन द्या. ठीक आहे, ते पुढचं काय मला 2-2 डायग्राम काढायला लागतील, पण जाऊ दे त्याच्यामुळे. ठीक आहे, बोलू नका. काय नको लावू, मला पण होतंय. नको लावू. घ्या, सोडवा. काय खातो, काय खातो? आलंय? दुर्वाताई येते का? मला दिसत नाही, तू क्लिअर इथून येते ना? बरं ठीक आहे, बघूयात. हा कार्बन कायरल आहे का? मी सांगतो आहे, आहे कायरल. हा पण कायरल आहे. ठीक आहे, या कार्बनच्या बाजूच्यांना नंबर द्यायचा आहे. ज्याचा हायएस्ट ॲटॉमिक नंबर त्याला त्याचा पहिला नंबर. कोणाचा पहिला नंबर? मग एका साइडला BR 1, नंतर 2, नंतर नक्की का? 100%? का बरं? हा, आणि खाली काय? मग खाली कोण आहे? कार्बन आहे. वरती पहा कोण अटॅच्ड? कार्बन, त्याला ऑक्सिजन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे अटॅच्ड आहे, बरोबर? ऑक्सिजन, ऑक्सिजन, हायड्रोजन अटॅच. आणि खाली पण कार्बन आहे, पण त्याला कोण आहे? फ्लोरीन, निऑन आणि कार्बन अटॅच. काय आलं? बरोबर आहे का? चुकलंय. कार्बन, फ्लोरीन, निऑन असं घ्या, म्हणजे लक्षात येईल. या कार्बनला खाली आहे ना CH3, म्हणजे आहे नाही तर कार्बन. हो, मग काय हे OH3 असं काय असतं का बाळा? आपण दिलंय का याच्या आधी OH3? मग बोला, कार्बन का ऑक्सिजन? ऑक्सिजन. ऑक्सिजन का फ्लोरीन? हायड्रोजन का नायट्रोजन? मग कोणाला? मग याला किती? इकडे 3, बरोबर? 3 आणि वर कुठे? वर किती? आता कुठून कुठे जायचं आपल्याला? 1 2 3. कसं जाणार? क्लॉकवाईज गेलो का अँटी क्लॉकवाईज? हा, क्लॉकवाईज गेलो तर कोणतं कॉन्फिगरेशन? आर कॉन्फिगरेशन. म्हणजे 2R आणि 3 कधी आहे का? 3S का? काढून दाखवू? काढून दाखवायचे? काढूयात, काय हरकत नाही. त्यातच ठेवलंय मला. बोला इथे, बोला.
कोणाला हायेस्ट नंबर? फ्लोरीन. त्यानंतर नायट्रोजन. त्यानंतर पा वरती या कार्बनला खाली सी आहे, लक्ष द्या व्यवस्थित. कार्बनला सी आहे, सॉरी या कार्बनला खाली सी आणि त्याला 3 हायड्रोजन आहेत. आणि वरती कोण आहे? कार्बन आणि त्याला ब्रोमिन आणि ऑक्सिजन. म्हणजे हे कळते हायड्रोजन पेक्षा जास्तच असणार आहे. हायड्रोजन पेक्षा जास्त, हायड्रोजन पेक्षा कमी ॲटॉमिक नंबर कोणाचा असतो? कोणाचा असतो? का बरं? घरी गेला शोधून आणायचं उद्या. हायड्रोजनला लोएस्ट ॲटॉमिक नंबर का असतो कळलं का? शोधशील ना? कोणाला विचारणार? गुगलला. पुढं बोला. म्हणजे 1 2 3 आणि 4. पुढे जायचंय 1 2 आणि 3. कसं गेलो? अँटी क्लॉकवाईज. म्हणून 3 काय आला? 3 काय आला? हे आलं याचं कॉन्फिगरेशन. काय आलं याचं? हे आलं का? 100%. ठीक आहे. आता पुढे पहा. इथे बोला हा आहे, हा सुद्धा आहे. बोला आता ह्याला डायरेक्ट सांगा काय आले? 2s आले. सगळ्यांचे एस आले. तुझं काय आले? पहिला नंबर याला बोला काय काय? प्रायोरिटी टू फंक्शनल ग्रुप इथे द्यायची अरेंज करताना IUPAC नुसार 1 2 3 4 कार्बनला, आणि इकडे मात्र नंबरिंग करायचं. अगं लक्ष दे, गब्बस. 1 बोला आयोडीन का ऑक्सिजन? ऑलवेज आयोडीन किंवा क्लोरीन. समजते. म्हणजे ह्याला 2 3 आणि 4 बरोबर. अँटी क्लॉकवाईज म्हणजे 2 आणि 3. मग सर असं आहे का आपण असं काढू शकतो की जर 2 ला R आला तर 3 ला S येईल? असं काही नसतं. दोन्हीकडे SC पण येऊ शकतं, RR पण येऊ शकतं. पण आता दिसतंय की तिथं R येणार आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. बरोबर आलंय का? आव कळतंय? नक्की जायचं का पुढे? बोला इथे. रँक 4 हॉरिझॉन्टल नकोय. बरोबर, राईट, करेक्ट. हा राहिला. आला का 4 इथे? म्हणजे हा काय होणार? R होणार. काय काय पाठवू तुला आपण अण्णांसोबत. इथे बोला चेक करू का करसाल? 4 नंबर नाही येत का? येतोय? नाही येणार. 1 2 3 4 येईल. ठीक आहे बरोबर. आणि 3R आला का? 2R आणि 3R. आता मी समजा याचा दुसरा कंपाऊंड काढला. पहा इथे आता लक्ष द्या. बोला आता काय झालं? हे दोघं काय आहेत एकमेकांचे? आता हे सगळे काय होतील? RR होतं ना. 2s कॉन्फिगरेशन काय झालं? ऑपोजिट झालं. काय झालं? कॉन्फिगरेशन किंवा रिव्हर्स झालं. जर कॉन्फिगरेशन रिव्हर्स होत असेल तर काय म्हणतो त्यांना आपण? अनएन्शिओमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? म्हणजे हे दोघं काय एकमेकांचे? अनएन्शिओमर्स. काय एकमेकांचे? काय एकमेकांचे? ठीक आहे. मग पहा समजा हे असं असेल क्लोरीन आणि इथे आयोडीन. आता बोला आता काय हे एकमेकांचे? डायस्टेरियोमर्स. काय एकमेकांचे? का बरं? अय ताई इकडं बघ की. नको क्लासमध्ये. याच आरचा एस झालाय पण ह्या आरचा आरच राहिलाय. काही बदलले काही बदलले नाही. त्याला काय म्हणतो आपण? डायस्टेरियोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण? डायस्टेरियोमर्स. काय डाऊट?
अहो काय डाऊट? नक्की का? 100%. शेवट कळतंय का? इकडं नक्की. पुढे इथे बोला कोणता आला? बोला इथं काय आलंय? पहिल्या मध्ये काय आलं? पहिल्यामध्ये काय आलाय? हा कायरल कार्बन. असं कसं कसं असं दाखवतो ना कायरल. हा कार्बन कुठे? ते आधीच आहे. दे वाढेव पा. हा कार्बन याच्या एका साइडला कोण आहे? COH. एका साइडला कोण आहे? तिसऱ्या साइडला कोण आहे? आणि चौथ्या साइडला हा ग्रुप आहे का? 4 वेगवेगळे. म्हणजे हा कायरल आहे. कायरल खाली कायरल आहे. आहेत का कायरल? बोला दोनचं कॉन्फिगरेशन काय कसं येईल? नेमिंग बोला, नंबरिंग बोला कसं येईल? 1 2 बरोबर, 2 3 आणि क्लॉकवाईज ना. 1 2 आणि 3 क्लॉकवाईज म्हणजे R आणि S. का बरं? 4 नंबर हॉरिझॉन्टल आला. बरोबर का? कळाले? खाली सेम बोला काय येईल? याला 3, याला 1, इकडे 2 आणि इकडे 4. म्हणजे कसं फिरणार? म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे S आणि कॉन्फिगरेशन R. परंतु पुढे पहा, या कंपाऊंड मध्ये काय होतं? जे आयसोमर्स आहेत ऑप्टिकल आयसोमर ते एक्झिस्ट करत नाहीत. ऑप्टिकल आयसोमर याच्यामध्ये एक्झिस्ट करत. आपल्याला माहिती आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम जर दाखवायचं असेल तर काय गरजेचं आहे? कायरल कार्बन. काय गरजेचं आहे? इथं तर कायरल कार्बन आहे ना, तरी सुद्धा हा दाखवत नाही का? इट इज अ एक्झाम्पल ऑफ मिझो कंपाऊंड. कशाचं एक्झाम्पल आहे? मिझो कंपाऊंड मध्ये काय होतं तर पहा, काल सांगितलं होतं ना इंटरनल कॉम्प्लिकेशन्स असतात. त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी? ते कसे असतात ऑप्टिकली? तर इंटरनल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? तुम्ही जर पाहिलं दोन्ही कायरल कार्बनच्या बाजूचे जे ग्रुप्स आहेत ते सारखे आहेत का? पहा इकडं पण H आहे, OH आहे आणि COH. इथं पण पहा OH आहे, COH आहे आणि H आहेत का? आहे का? नक्की का? आता ह्याला जरी तुम्ही चेंज केलं तरी हे काय होईल? R चा S होईल, S चा R होईल. समजतंय? म्हणजे तोच काय त्याचा दुसराच फॉर्म आहे ना. म्हणजे त्याला फक्त उलट काढले बस, एवढंच केले. बाकी त्याचं नाव बदलेल किंवा काय होणार? काहीच होणार नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो की याचा जो काही आयसोमेरिक फॉर्म आहे तो एक्झिस्ट करणार नाही. कशामुळे? बिकॉज प्रेझेन्स ऑफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेम सबस्टिट्यूएंट ऑन दी साइड ऑफ दी कायरल कार्बन. समजतंय? आलंय का? नक्की. एक्झाम्पल लिहून घ्यायचं, हेडिंग द्यायचं मिझो कंपाऊंड. शेवटचा पॉईंट कालचा राहिला होता आणि त्याच्यात लिहून घ्या. मिझो कंपाऊंड डज नॉट शोज, मिझो कंपाऊंड does not shows, meso compound does not shows optical isomerism, meso compound does not shows optical isomerism किंवा isomers due to internal compensations, due to internal compensations, that is they have same substituent, on both the chiral carbon, because they have same substituent
because they have same substituent on both the side of chiral carbons and have opposite configuration एक्झाम्पल लिहून घ्यायचे बोर्डवरचं. एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे बोर्डवरचं एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे बोर्डवर. हेडिंग द्या पुढे. कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. कुठं झालं सगळं नाही संपलं अजून. अभी तो स्टार्ट किया है. ते आर आणि एस कॉन्फिगरेशन होतं, ते ऑप्टिकल होते, ते कॉन्फिगरेशन होते, हे कॉन्फॉर्मेशन आयसोमेरिझम. ठीक आहे, हा शेवटचा टाईप आहे. हे झालं आपलं आयसोमर ऑलमोस्ट नाही, हे झालं की आपलं सगळं आयसोमेरिझम हे संपणार आहे. अजून काही पॉइंट आहे का जो घेतलेला नाहीये तुमच्याकडे आहे असा? बरं ठीक आहे, थांबा. एवढं लिहा आधी. आपल्याला 2 पार्ट शिकायचे याच्या आधी न्यूमॅन्स प्रोजेक्शन काय असतं आणि दुसरं आपल्याला शिकायचे सॉहर्स प्रोजेक्शन. काय शिकायचं आपल्याला? अगं काय शिकायचंय? सॉहर्स प्रोजेक्शन. हो तू खा, तेवढंच आठवण तुला. सॉस कसं बनतो माहिती तुला? सॉस कसं बनतो माहिती तुम्हाला? आधी जे टोमॅटो असतात ना त्यांना सडवलं जातं, हो, आणि मग त्याची प्युरी तयार करतात, एकत्र करतात आणि मग त्याच्यापासून सॉस बनवतात. ताजे टोमॅटो घेऊन त्याच्यापासून सॉस बनत नाही, त्याला सडवायला लागतं. नाही का मी एवढा तुमच्या एवढं ते तुमच्यासाठी ठेवलेला असतो की तुम्हाला थोडं फीड करायचं, कळलं का? न्यूमॅन्स प्रोजेक्शन म्हणजे काय पहा, आपण आतापर्यंत मॉलिक्यूल 3D मध्ये रिप्रेझेंट केला किंवा बोर्डवरती रिप्रेझेंट केला 2D मध्ये. न्यूमॅन नावाचं सायंटिस्ट त्यांनी प्रोजेक्शन दिले. हे कॉन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम साठी आपल्याला मोस्टली जे प्रश्न ते सगळे न्यूमॅन्स प्रोजेक्शनच्या फॉर्म मध्ये विचारतात. त्यामुळे न्यूमॅन्स प्रोजेक्शन काय असतं? जो मॉलिक्यूल आहे ना तोच आपल्याला रिप्रेझेंट करायचं. फक्त मॉलिक्यूल रिप्रेझेंट करताना आपण त्याला पुढून पाहणार आहे. पुढून म्हणजे कसं पहा, फॉर एक्झाम्पल हा मॉलिक्यूल आहे असं आपण कन्सिडर करूयात. मध्ये याच्या कार्बन आहे, ठीक आहे, आणि साईडला हे काय त्याचे हायड्रोजन आहेत. साईडला काय त्याचे हे काय आहेत, हे साईडला त्याचे काय आहेत, हे साईडला असे त्याचे हायड्रोजन. मध्ये कार्बन आहे आणि साईडला काय ते सगळे त्याचे हायड्रोजन. ठीक आहे, हे आपण पाहिले, हे याच्या आधीचं पाहिले आपण, बरोबर. आता पहा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. आता याच्यामध्ये काय होतं की जो कार्बन आहे ना तो आपण असा डॉटने दाखवतो, कशाने दाखवतो, आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन असे साईडला. कळतंय? कळतंय का? फॉर एक्झाम्पल मला काढायचंय इथेन. काय काढायचंय मला? तर इथेन काढायला किती कार्बन लागणार आहेत? लक्षात ठेवा, पहिला कार्बन हा डॉटने दाखवला जातो. कशाने दाखवला जातो? आता इथेन जर काढायचं, इथेनचा फॉर्म्युला काय आहे? C2H6 CH3 C आणि हे त्याचे 3 हायड्रोजन आले का? कळतंय का? C आणि त्याचे 3 हायड्रोजन. आता नेक्स्ट पहा, जो मागचा कार्बन आहे तो आपण असं दाखवणार आहे सर्कलने. मागचा कार्बन आपण असा सर्कलने दाखवणार आणि त्याला अटॅच जे हायड्रोजन आहेत ते असे याच्या शेजारी. आता सर असं का दाखवलं सांगतो. पहा, समजा हा बॉन्ड आहे. कशातला बॉन्ड? पहा, हा जो बॉन्ड आहे ना मधला तो हा बॉन्ड आहे. कोणता आहे? पुढचे 3 हायड्रोजन पहा असे येतील. फॉर एक्झाम्पल आपण समजा म्हटलो हे 1, हा 2, ठीक आहे, आणि इकडून काय येईल तुमचा हा 3. एक मिनिट थांबा.
ठीक आहे, हे 3 झाले, घे बरं. ठीक आहे, हे झाले तुमचे 3 हायड्रोजन. आता थांब नको उचलू, राहू दे. 1 2, ठीक आहे, आणि तिसरा आपला असं इथं असणार आहे. ठीक आहे, मागे म्हणजे यालाच अटॅच असं इथं 3 झाले. हे 3 आले लक्षात, आले, हे झाले 3. सेम मागे कार्बन आहे हा दुसरा, त्याला सुद्धा हे काय असणार आहे, 1 2 आणि तुम्ही जर पाहिलं हा मी मागे ठेवला हायड्रोजन, याच्यामुळे हा दिसतोय का, नाही दिसत. कळतंय? ठीक आहे, तो फॉर्म येतो. पुढचा कार्बन डॉटने दाखवला, मागचा कार्बन आहे त्याला सर्कलने दाखवले, आणि हा जो हायड्रोजन आहे ना जो रेड मध्ये, तो ह्या ब्लॅकच्या मागे. कुठे येतो, ब्लॅकच्या मागे. कळतंय? असं फक्त तो तुम्हाला असं साईड थोडस तुम्ही या साईडने बघितलंय. ठीक आहे, हे असं तुम्ही समोरून पाहिलं तर तुम्हाला ब्लॅकच दिसेल, मागचं दिसणार असं ठेवतो, हा व्हाईट दिसणार नाही, दिसेल का, नाही दिसणार. ठीक आहे, पण जर तुम्ही थोडंसं असं टिल्ड करून पाहिलं तर मात्र तुम्हाला ते दिसणार आहे, किंवा इकडून जर पाहिलं तर दिसेल. तोच फॉर्म मी काढला. कळतंय? आलंय का लक्षात? अहो समजले. मॉलिक्यूलला तुम्ही कुठून पाहिले, कुठून पाहिले, कुठून पाहिले, समोरून पाहिले, डायरेक्ट इकडून. कळतंय? समजते. आता पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, ठीक आहे, मी हा मागचा असाच ठेवला आणि पुढचा मी समजा टर्न केला. पुढचा काय केला मी, टर्न केला, तर फिरू शकतात, फिरू शकतात. हा बॉन्ड फिक्स आहे ना, हा पुढचा कार्बन मी काय करू शकतो, हे फिरू शकतो. जर मी हे फिरवलं, हा काय जाईल, इथला असा इकडे जाईल. समजलंय? 180 डिग्रीने जर फिरवलं मी याला, ठीक आहे, तर काय होईल, असा प्रत्येक हायड्रोजन हा 60 डिग्रीने फिरेल. कितीने फिरेल, 60 डिग्री. पहा सांगतो कसं. हा एक फॉर्म झाला. दुसरा फॉर्म पहा, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. एनी डाऊट, एनी डाऊट. हा पुढचा कार्बन, हा मागचा कार्बन, आणि मला 180 ने मी फिरवलं तर काय होईल, हे असं फिरेल ना, हायड्रोजन हायड्रोजन. कळलंय? समजले? हे झालं न्यूमॅन प्रोजेक्शन. काय म्हणतात त्याला, न्यूमॅन्स प्रोजेक्शन. काय म्हणतात त्याला, मॉलिक्यूलला समोरून पाहायचं, काही वेगळं नाहीये, फक्त आपण मॉलिक्यूलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. काय करतोय आपण, फक्त मॉलिक्यूलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या शाळेत होतं ना, रक्षाबंधनच्या आधीचा आपला दृष्टिकोन आणि नंतरचा दृष्टिकोन, याच्यामध्ये काय असतो, फरक असतो. बरोबर का नाही? ठीक आहे, मन माई मुलांची शाळा होती. मन काय, ठीक आहे, काय काय समजले, हे कळलं. हा जो फॉर्म आहे ना, याला म्हटलं जातं इक्लिप्स फॉर्म. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, इक्लिप्स फॉर्म. आणि खालचा जो आहे याला काय म्हणतात, स्टॅगर्ड फॉर्म. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, आणि वरच्याला इक्लिप्स फॉर्म. काय डाऊट? अहो कळलंय का, नक्की समजलंय, 100%. मला समजा काय काढायचं, आता मिथेन काढायचं. काय काढायचं मला, असाच काय काढायचं मला, तर मिथेन कसा काढू शकतो मी, 1 2 3 4, संपला विषय. कळतंय? समजा मला काढायचं ब्युटेन. काय काढायचं मला, काय काढायचं मला, आता लक्षात घ्या. ठीक आहे, आपण पहा, थांबा, ब्युटेनच्या आधी सांगतो. हे 2 फॉर्म कळलेत नक्की? ठीक आहे. तिसरा फॉर्म, बरं ठीक आहे, राहू दे, आधी ब्युटेन मग तो फॉर्म. मला समजा काढायचं असाच ब्युटेन. कोण काढायचं आहे, ब्युटेनचा फॉर्म्युला काय असतो, CH3 CH2. कळतंय? हा काय झाला तुमचा ब्युटेन. काय झाला हा. आता तुम्ही कोणताही बॉन्ड मध्ये कन्सिडर करू शकता, कोणताही कार्बन मध्ये येऊ शकता. हा घ्या आणि त्याच्या बाजूला हे जोडा, किंवा हा घ्या आणि त्याच्या बाजूने हे दाखवा. मी आता हा घेतो, सोपा आहे म्हणून, लगेच कळेल इझिली. ठीक आहे, पहा काय केलं मी, हा कार्बन आहे ना, हा मध्ये ठेवला. ठीक आहे, हा मध्ये ठेवला,
या कार्बनला कोण कोण अटॅच्ड आहे? 2 हायड्रोजन आणि दुसऱ्या साईडला कोण आहे? अजून एक CH3. आणि याच्या साईडचा कार्बन म्हणजे हा कार्बन मी साईडने दाखवला, म्हणजे बॅक साईडला मागे दाखवला. कळलंय? म्हणजे ह्याला अटॅचमेंट कशी आहे पहा. हा कार्बन आहे, याला 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन आणि खाली तुमचा CH3. खाली कोण तुमचा? ओके. सेम मागचा कार्बन असेल आणि मागच्या कार्बनला पण काय असेल? वरती 1 हायड्रोजन, 1 CH3 आणि तिसरा हायड्रोजन. आता पास मी याला सुद्धा फिरू शकतो. याला मी स्टेबल ठेवलं मागच्याला आणि पुढचा मी फिरवला. पुढचा काय केला मी? फिरू शकतो. कळतंय? नक्की समजते इथपर्यंत? काय डाऊट? नक्की नाही. ठीक आहे. पहा मग मागचा मी कसा दाखवेल. समजा मला इक्लिप्स फॉर्म काढायचा. कोणता काढायचा आहे? इक्लिप्स फॉर्म. तर पहा कसा येईल. इथे काय असेल तुमचा? हायड्रोजन, CH3 हायड्रोजन. सेम आपण जर खाली गेलो तर पहा स्टॅगर्ड फॉर्म त्याचाच. हायड्रोजन, CH3 हायड्रोजन. बोला. हायड्रोजन, CH3. एनी डाऊट? एनी डाऊट? समजले? असं तुम्ही कोणाचंही न्यूमॅन्स प्रोजेक्शन काढू शकता. समजलंय? फॉर एक्झाम्पल झाला पेंटेन. काय असेल आपल्याकडे? तर काय होईल? 1 हायड्रोजन मात्र फक्त CH3 ने रिप्लेस होईल. कळतंय? कळतंय का? चालू आहे का? ठीक आहे. आले? समजले? याला काय म्हणतो आपण? न्यूमॅन्स प्रोजेक्शन. हा कोणता फॉर्म आहे? इक्लिप्स फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे? स्टॅगर्ड फॉर्म. समजते? हेडिंग द्यायचं न्यूमॅन्स प्रोजेक्शन. हे 2 एक्झाम्पल काय करायचे? पटकन लिहून घ्यायचे. कळतंय? काय काय? डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. आपण हे फक्त सिंगल बॉन्ड साठी पाहतोय. आता सांगतो नंतर. आता घ्या एवढं. याच्यासाठी कंपल्सरी तुमच्याकडे sp3 पाहिजे. कसा पाहिजे तो? sp3 पाहिजे. जर डबल बॉन्ड आला तर तो sp3 असेल का? संपला विषय. त्यासाठी नाही. आता इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. थांबा, इथं चुकलं. हे जे बॉन्ड आहेत ना बाहेरच्या कार्बनचे, ते बाहेरच्या सर्कल पासूनच दाखवायचे. आतल्या सर्कल मध्ये न्यायचे नाही. रेडचा बाहेरच्या सर्कल पासूनच. ठीक आहे? या पटकन. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट काय आपल्याकडे? सॉहर्स प्रोजेक्शन. सॉर्स प्रोजेक्शन काय फरक आहे आता सॉर्स प्रोजेक्शन मध्ये? आपण मॉलिक्यूल तसाच काढतो, फक्त त्याला असं साईडने बघतो. काय बघतो त्याला आपण? असं मॉलिक्यूल इथेन, त्याला मी काय बघतो? ह्या अँगलनी बघतोय. काय करतोय मी? तुम्ही इकडं नका येऊ, तुम्ही या अँगलनी बघा. ठीक आहे? समजले? काय करतो आपण? फक्त त्याला स्लाइट आपण साईडनी त्या मॉलिक्यूलला काय करतो बघतो. जर त्याला आपण साईडनी बघतो तो कसं दिसेल पहा. असं दिसेल की त्याचा बॉन्ड असा आपल्याला तिरका जाताना दिसेल. तिरका 3 हायड्रोजन त्याचे असे इथं लागलेले असतील. 3 हायड्रोजन. सेम पुढच्या जे पण हायड्रोजन असतील. बरोबर का? आले? कळतंय? नक्की? स्लाइड त्याला काय केलं आपण? आधी असं बघितलं होतं, त्याला काय केलं? फक्त आपण असं बघतोय. कळतंय? काहीच नाही, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलतोय. कळतंय का? उलटा चष्मा. ठीक आहे? काय? हायड्रोजन, 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 हायड्रोजन. कळतंय? कळतंय का? नक्की कळतंय? कळतंय का? हे कोणतं प्रोजेक्शन आहे? सॉहर्स प्रोजेक्शन. कोणाचं आहे हे? अरे बावळ्या, इथेनचं आहे. कोणाचं आहे ते? कोणाचं आहे ते? इथेनचं आहे. आता सर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला तर हे शक्य आहे का? हे प्रोजेक्शन शक्य नाही. असं का? कारण मी काय करतोय? असा बॉन्ड ठेवतोय आणि पुढच्याला काय करतोय मी? पुढच्या हायड्रोजन किंवा पुढचा जो काय बॉन्ड आहे, इकडचे जे बॉन्ड्स आहेत ते काय करतोय मी? इझिली मूव्ह करतो. पण ज्या वेळेला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, ज्या वेळेला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यावेळेस हा एक सिंगल बॉन्ड नसतो. तो काय असतो? असा इथून सुद्धा बॉन्डेड असतो.
हा मॉलिक्यूल, आणि इकडे ह्याला सुद्धा तो काय असतो, बॉन्ड असतो. फिरवायला गेलो तर आपण अख्खा मॉलिक्यूल असं फिरेल, म्हणजे त्याचं रोटेशन पॉसिबल, एका कार्बनचं रोटेशन पॉसिबल. म्हणून कार्बन कार्बन डबल किंवा सिंगल बॉन्ड मध्ये हे आपल्याला दाखवता येणार नाही. ठीक आहे, हे स्टॅगर्ड फॉर्म आणि इक्लिप्स फॉर्म आपल्याला तिथे मिळणार नाही. कुठं शक्य आहे, फक्त कार्बन कसा असेल तर sp3 हायब्रिडाइज असेल तर कळतंय. आणि सगळे बॉन्ड कसे म्हणजे sp3 म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कसे असणार सगळे, डबल असेल तर काय होणार, ते pp ओव्हरलॅपिंग होईल, साइड लोब ओव्हरलॅपिंग, आणि त्या ठिकाणी ते होणार नाही. कळलंय का, नक्की का? वरती बघ, खाली काय बघतो. ठीक आहे, आता पहा मी काय करतो, तन्वी याला तसंच ठेवलं आणि याला काय केलं मी, आता फिरवलं. याला काय केलं मी, काय केलं याला मी, तर पहा काय होईल. ठीक आहे, वरच्याला तसंच ठेवलंय, याला काय केलंय मात्र मी फिरवलं. फिरवलं तर काय होईल, हा असं होईल ना. अहो होईल का, उलटा वाय होता, आता काय झालं, फक्त सरळ वाय झाला. कळतंय, समजतंय. याला म्हणतो आपण इक्लिप्स्ड फॉर्म. काय म्हणतो याला आपण, आणि याला काय म्हणणार, ठीक. आले का, समजले. सेम ब्युटेन साठी काढायचं असलं काय करणार, सेम हा बॉन्ड कन्सिडर करायचा. एका साइडला काय 2H, तिसऱ्या साइडला काय CH3, HHCH3. फिरवा. कळतंय, अहो कळतंय का, नक्की का, काय डाऊट ह्याच्यामध्ये. हे झाले वेगवेगळ्या दोन टाईप ऑफ आयसोमर, हा इक्लिप्स आयसोमर आणि हा स्टॅगर्ड फॉर्म. सर आपण कितीने फिरवलं बरं त्याला, डायरेक्टली असं फिरवलं ना 180ने, कितीने फिरवलं, समजा मी 90ने फिरवलं तर, समजा मी 45ने फिरवलं तर, समजा मी 1 डिग्रीने फिरवलं तर, 2 डिग्रीने फिरवलं तर, 3 पॉईंटने फिरवलं तर, 3.1नी, 3.4नी, किती पण फॉर्म येऊ शकतात ना. असे न्यूमरस टाइप ऑफ फॉर्म आपल्याला काय होऊ शकतात, त्या ठिकाणी भेटू शकतात. जर आपण अशी अलाइनमेंट असेल, याला म्हणतो इक्लिप्स्ड फॉर्म. 180ने फिरून जे येईल त्याला म्हणतो स्टॅगर्ड फॉर्म. आणि ह्या दोघांच्या मध्ये आपण कुठेही फिरवलं, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 4.5, काय वाटेल ते, 4.75, 4.002, काय फिरवायचं ते फिरवा, त्याला म्हणतो आपण स्क्यू फॉर्म. काय म्हणतो त्याला आपण, स्क्यू फॉर्म. काय म्हणतो त्याला आपण, स्क्यू फॉर्म. कसा असेल पहा, याचा समजा मला स्क्यू फॉर्म काढायचा तर पहा, इथे काढू का वरती, पहा याचा समजा मला स्क्यू फॉर्म काढायचं. काय काढायचं मला याचा, तर कसा येईल पहा त्याचा, याचा स्क्यू फॉर्म. मधला कार्बन त्याचे हे, सॉरी पुढचा कार्बन त्याचं हे 3 हायड्रोजन, आणि हा बॅक साईडचा कार्बन, आणि H कुठेही काढा ना. आले लक्षात, समजलंय. कम्प्लिटली 180ने फिरवलंय का, नाही, मध्ये फिरवलाय कुठेतरी. समजतंय का, येतंय. आणि याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो याला आपण, स्क्यू फॉर्म. अहो काय म्हणतो, हो हो स्क्यू फॉर्म. हा पण काढून घ्या तिथे, ह्याचा सुद्धा स्क्यू फॉर्म गरज नाही, हे दोन मात्र काढून घ्या. याला काय म्हणतो आपण, न्यूमॅन्स प्रोजेक्शन. हे काय आहेत आपले, न्यूमॅन्स प्रोजेक्शन. हे काय आहेत आपले, सॉहर्स प्रोजेक्शन. समजले. हा सुद्धा इथेन आहे, हा पण काय आहे, इथेन. याच्यामध्ये ब्युटेन काढता येईल का तुम्हाला, त्याच्यामध्ये ब्युटेन काढून घ्या लगेच. ठीक आहे, दोन्ही पण लगेच आता ड्रॉ करायचे आहेत. व्यवस्थित सगळं ड्रॉ करून घ्या. आता पहा, समजा मला याचं काय करायचंय, न्यूमॅन्स प्रोजेक्शन करायचंय. काय करायचं याचं मला, न्यूमॅन्स प्रोजेक्शन काढायचं. आता असं काय नाही दरवेळेस की मी हा कार्बन हाच बॉन्ड घेतला पाहिजे, कार्बन कार्बन. मी कार्बन ऑक्सिजन मधल्यानी सुद्धा काढू, कार्बन ऑक्सिजन पण सुद्धा मी काढू शकतो. कसं पहा, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हा कार्बन आहे, हा कार्बन इथला. या कार्बनला कोण कोण अटॅच आहे बरं, हा एक H, हा एक H, आणि इकडे CH3, आणि या साईडला कोण आहे मागे, OH, म्हणजे ऑक्सिजन. कोण आहे मागे, कोणाला अटॅच आहे तो, ऑक्सिजनला. आता हा जो मी सर्कल काढलाय हा कशासाठी आहे, हा ऑक्सिजनसाठी. कशासाठी हा सर्कल, आणि त्याला ऑक्सिजनला कोण आहे,
असं. कळलंय? नक्की समजलंय? 100%. इतका वेळ काय करत होतो आपण? हा कार्बन मध्ये ठेवत होतो. या कार्बनला अटॅच्ड 1 2 3 हायड्रोजन आले का? 3 हायड्रोजन. आणि मागे कोणी दुसरा कार्बन, हा मागचा कार्बन. आणि या मागच्या कार्बनला कोण कोण अटॅच्ड? हायड्रोजन, हायड्रोजन आणि OH. OH कोण अटॅच? मी कोणता बॉन्ड घेतला? हा वाला. आता हा कन्सिडर करून पहा. मध्ये हा कार्बन, या कार्बनला कोण कोण अटॅच? एका साइडला H, दुसऱ्या साइडला H, तिसऱ्या साइडला CH3 आणि चौथ्या साइडला कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजन ना, हा O आणि त्याला अटॅच्ड हा H. कळतंय? घेऊ शकता ना, घ्या की, काय हरकत तरी चालेल. कोणता? ह्याला मागे आणि ह्याला पुढे, म्हणजे मध्ये ऑक्सिजन घ्यायचा. चालेल ना, तेच येईल. कळतंय? आलंय का? आव समजतंय? नक्की का? घ्या, काढून घ्या. कुठे कुठे? मध्ये जर O ठेवला तर पा, हा समजा O आहे, ठीक आहे. या O ला एका साइडला कोण अटॅच्ड आहे? H. दुसऱ्या साइडला कोण अटॅच्ड आहे? हा नाही, CH2, ठीक आहे. आणि हो, पण असं काढत नाही, यांना काढू असं, ठीक आहे. नाही, तो ऑक्सिजनचा नाही ना, तो या CH2 चा आहे ना. हे घ्या, झालंय. मी कुठं चाललोय? झाले. नेक्स्ट पहा. आता आपण दोन टाईपचे आयसोमेरिझम पाहिले की आयसोमर्स पाहिले. पहिलं होतं कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, बरोबर, आणि दुसरं कोणतं पाहिलं आपण? कॉन्फॉर्मेशन. दोघांमध्ये फरक काय? दोघांमध्ये स्पेलिंगचा डिफरन्स. काय फरक आहे? अजून काय काय प्रॉपर्टीज? तर पहा, याच्यामध्ये कोण येतात? आपले सगळे GI येतात किंवा ऑप्टिकल येतात, बरोबर येतात का? These isomers cannot be ठीक आहे. जे कॉन्फिगरेशन आयसोमेरिझम असतात, आयसोमर्स असतात, त्यांना आपण इंटर कन्वर्ट करू शकत नाही. त्यांना आपण इंटर कन्वर्जन त्यांचं शक्य नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय सिस फॉर्म आहे, काय माझ्याकडं मला सिस फॉर्मचा ट्रान्स करायचा आहे,
मला त्याला काहीतरी कंडिशन्स अप्लाय करायला लागतील. ठीक आहे, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर किंवा लो टेम्परेचर, लो प्रेशर एक्सेट्रा काय असेल ते कॅटलिस्ट वगैरे 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 एक्सेट्रा. नॉर्मल रूम टेम्परेचरला मी हे कन्व्हर्जन यांचं करू शकत नाही, ट्रान्सचं सीज करणं शक्य नाही. समजतंय आले. परंतु तेच जर आपण खाली गेलो कन्फर्मेशन मध्ये, आपण काय करतोय, फक्त मॉलिक्यूल टर्न करतोय. काय करतोय मॉलिक्यूल, हे मॉलिक्यूलचं टर्निंग, बाकी काय चेंज करतोय का आपण, नाही चेंज करत. ओके, दॅट इज these isomers can be interconverted into each other at normal temperature. ठीक आहे, ऍट नॉर्मल टेम्परेचर. फरक कळलाय दोघांमध्ये काय, कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे दोघांमध्ये फरक काय. कळतंय, नक्की समजतंय. क्वेश्चन लिहा, खाली क्वेश्चन लिहा. ड्रॉ न्यूमॅन्स प्रोजेक्शन ऑफ इथेन. ड्रॉ न्यूमॅन्स प्रोजेक्शन ऑफ इथेन. न्यूमॅन्स प्रोजेक्शन ऑफ इथेन. ड्रॉ न्यूमॅन्स प्रोजेक्शन ऑफ इथेन म्हणजे कोण, CH3. पा आपण 3 वेगवेगळे फॉर्म काढले त्याचे, सॉरी बरोबर 3 वेगवेगळे काढू शकतो आपण. हा झाला एक, हा काय झाला एक, हा झाला दुसरा, हा काय झाला, हा काय झाला दुसरा, आणि तिसरा काय स्क्यू फॉर्म. तिसरा कोणता असतो आपला, हा काय झाला स्क्यू फॉर्म. काय झाला हा स्क्यू फॉर्म. मी पाहणार नाही कोण आवाज काढते, मी सगळी पटकवीन, आधीच सांगतोय. हा कोणता फॉर्म आहे, हा कोणता फॉर्म आहे, आणि हा, आणि हे तिघांना आपण म्हणतो हा वे झाला न्यूमॅन्स प्रोजेक्शन काढण्याचा. पण हे तिघ काय आहेत एकमेकांचे कॉन्फॉर्मेशनल आयसोमर्स. काय आहेत एकमेकांचे, त्यांना म्हणतो आपण कॉन्फॉर्मर्स. काय म्हणतो त्यांना आपण, किंवा रोटामर्स. काय म्हणतो आपण त्याला, रोटामर्स. रोटेट होऊन बनलेत ना रोटामर्स. घ्या हो, स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन. कॉन्फॉर्मेशन सेम इकडे सुद्धा कॉन्फॉर्मेशन.
आता पहा नेक्स्ट, पहिले काय आपल्याकडे वॅन डर वॉल्स स्ट्रेन, काय एक प्रकारचा हा फोर्स आहे, काय एक प्रकारचा फोर्स किंवा हे वेगवेगळे स्ट्रेन्स की या मॉलिक्युल्समध्ये ते एक्झिस्ट करतात, ज्याच्यामुळे त्यांचे इक्लिप्स फॉर्म किंवा स्टॅगर्ड फॉर्म आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, मग कोणते रिझन्स काय की ज्यांचे आपल्याला इक्लिप्स फॉर्म भेटतात आणि स्टॅगर्ड फॉर्म असे दोन दोन भेटतात. ठीक आहे, काय काय मिळतात आपल्याला याचे मोस्टली स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन मिळतं आपल्याला आणि इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. पण सर हा इक्लिप्सचा स्टॅगर्ड का होतो किंवा स्टॅगर्डचा इक्लिप्स का होतो? ठीक आहे, तर त्याला हे वेगवेगळे रिझन्स आहे. पहिल्यांदा काय असतं त्याच्यामध्ये वॅन डर वॉल्स स्ट्रेन असतात. काय असतं त्याच्यामध्ये? ओके, आता होतं काय की ज्या वेळेला इक्लिप्स फॉर्म मध्ये मॉलिक्यूल आहेत, ज्या वेळेला काय आहे इक्लिप्स फॉर्म मध्ये, आता मॉलिक्यूल एकदम असं एकमेकाला अलाइंड झालाय. काय झालं एकमेकांना अलाइंड म्हणजे काय होते पहा, असा मॉलिक्यूल आहे, इथे एक हायड्रोजन आहे आणि मागचा हायड्रोजन असं इथे आहे का? ठीक आहे, हा हायड्रोजन काय करतोय मागच्या हायड्रोजनला ते जवळ आलेत ना, जवळ आल्यामुळे काय करतात ते एकमेकांना रिपेल करतात. काय करतात एकमेकांना ते काय करतात एकमेकांना काय करतात एकमेकांना हा जो रिपल्सिव्ह फोर्स आहे ना दोन हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये, वॅन डर वॉल्स स्ट्रेन काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्यांना आपण, खाली या टॉर्सिनॉल स्ट्रेन, खाली काय आपल्याकडे किंवा काय त्यालाच काय म्हणतो आपण इक्लिप्सिंग स्ट्रेन, काय म्हणतो त्यालाच आपण इक्लिप्सिंग स्ट्रेन. इक्लिप्सिंग स्ट्रेन म्हणजे काय पहा, तर पहा ज्या वेळेला दोन हायड्रोजन एकमेकांच्या मागे आहेत, काय दोन हायड्रोजन एकमेकांच्या, ज्याप्रमाणे दोन हायड्रोजन एकमेकांना रिपेल करतात ते, तसेच त्यांच्यामध्ये जे काय बॉन्ड पेअर आहे ना इलेक्ट्रॉनची, म्हणजे याची बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि याची बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ती बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय करते एकमेकांना रिपेल करते. ती बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पण काय करते एकमेकांना, आणि तो जो स्ट्रेन त्या ठिकाणी डेव्हलप होतो त्याला म्हणतो आपण टॉर्सिनॉल स्ट्रेन किंवा इक्लिप्सिंग. ओके, इक्लिप्सिंग स्ट्रेन. इक्लिप्सिंगच नाव का दिलं, कारण ज्यावेळेला बॉन्ड जवळ जवळ असेल त्याच वेळेला काय असेल हा स्ट्रेन मॅक्झिमम असणार आहे. जर ते लांब लांब असेल म्हणजे पहा पुढचा हायड्रोजन इथे आणि मागचा 180 फिरून असं इथे, तर असेल का स्ट्रेन काय असेल इथे कमी, ॲज कम्पेअर टू इथे काय असणार आहे जास्त. कळतंय, समजतंय. इक्लिप्सिंग फॉर्म मध्ये येतो तो इक्लिप्स फॉर्म मध्ये, म्हणून त्याला आपण इक्लिप्सिंग स्ट्रेन असं सुद्धा म्हणतो. समजले, आलंय का लक्षात? नक्की. थर्ड काय आपल्याकडे टॉर्सिनॉल एनर्जी, काही नाही वरच्या दोघांची ऍडिशन, काय वॅन डर वॉल स्ट्रेन प्लस टॉर्सिनॉल स्ट्रेन, त्यालाच काय म्हणतो आपण टॉर्सिनॉल एनर्जी. या हे दोन स्ट्रेन आल्यामुळे या मॉलिक्यूल मध्ये काय असते एनर्जी जनरेट होते. काय होते मॉलिक्यूल मध्ये एनर्जी येते. काय होते मॉलिक्यूल मध्ये एनर्जी येते ना. ठीक आहे, मॉलिक्यूल काय करतात, हे जे काही ॲटम्स ते एकमेकांपासून लांब जायचा प्रयत्न करतात किंवा जवळ यायचा प्रयत्न करतील. ठीक आहे, ते लांब जायला जी एनर्जी ते त्या ठिकाणी रिलीज करतील. ठीक आहे, ती कशावरती डिपेंड, या स्ट्रेन वरती. या दोघांची सम, त्यालाच काय म्हणतो आपण टॉर्सिनल एनर्जी. काय म्हणतो त्यालाच आपण, काय म्हणतो त्यालाच आपण, अहो कळतंय का, टॉर्सिनल एनर्जी कळले. पुढे काय आपल्याकडे बॉन्ड अँगल, सोपं आहे काय बोला, दोन बॉन्ड मधल्या अँगल त्याला काय म्हणणार तुम्ही बॉन्ड अँगल. मग बॉन्ड अँगल कोणाचा कोणाचा असू शकतो पहा. ठीक आहे, जसं की पहा हा कार्बन आहे, हा त्याचे हायड्रोजन, पुढचा कार्बन आहे. ठीक आहे, या दोघांमधला बॉन्ड अँगल, या दोघांमधला बॉन्ड अँगल किंवा या दोघांमधला बॉन्ड अँगल त्याला काय म्हणतो आपण, या दोघांमधलं डिस्टन्स. ठीक आहे, या तिघांमधले त्याला काय म्हणणार आपण बॉन्ड अँगल. काय म्हणणार त्याला आपण, कळतंय बॉन्ड अँगल काय, अहो समजलंय का बॉन्ड अँगल. ठीक आहे, मग सर समजा पुढचा हायड्रोजन आणि मागचा हायड्रोजन असा असेल तर प्रश्न आहे ना. ठीक आहे, पहा बरोबर. आता बॉन्ड अँगल आपण कोणाच्या टर्म्स मध्ये पाहिला, कोणासाठी पाहिला, हा हायड्रोजन आहे हा हायड्रोजन ह्यांच्यातला ब्लॅक मध्ये किंवा इथला किंवा. पण सर समजा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे त्याच्यातला समजा मला बॉन्ड अँगल काढायचा, काय करायचं मला इथला बॉन्ड अँगल काढायचा. कसा काढणार पहा, फॉर एक्झाम्पल जसं की हा हायड्रोजन आहे, हा मागचा हायड्रोजन आहे. ठीक आहे, आले या दोघांमधला बॉन्ड अँगल, या दोघांमधला बॉन्ड अँगल तो इथं काढलाय पहा. या दोघांमधला काय बॉन्ड अँगल, या दोघांमधला जो आहे ऍडजेसंट ऍटम मधला जो अँगल आहे, ऍडजेसंट ऍटम मधला जो अँगल आहे त्याला म्हणतो आपण
डायहेड्रल अँगल. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? आणि जर सेम कार्बनला अटॅच असलेला हा मॉलिक्यूल मधला असेल, ऍटम मधला असेल, तर काय म्हणणार आपण? बॉन्ड अँगल. साध्याला काय? बॉन्ड अँगल. पण दोन वेगवेगळ्या ऍडजस्टंट मध्ये असेल तर काय म्हणतो त्याला आपण? डायहेड्रल अँगल. कळतंय का? इथपर्यंत काय डाऊट? बोला. काय काय? ते ऍटम्स रिपेल होतात, पण त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल एक्झिस्ट करतो ना. ठीक आहे, तो काढायचा आपल्याला. रिपेल्शन झाल्यावर तो किती आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहाल तर इथे जसं की पहा, समजा आपण मॉलिक्यूल असा ठेवलाय, काय वाटतं तुम्हाला याच्यातला अँगल किती असेल? 120 असेल. किती असेल? इथं आला तर 180, 90च्या थोडंसं पुढं काय असेल? 120. किती असेल? पण तो 120 नसतो. तो किती नाही? 120, दॅट इज 109 डिग्री 28 मिनिट. एवढा अँगल असतो प्रत्येकामध्ये. का? सगळ्या स्ट्रेसमुळे काय होतं, तो अँगल 120 असायला पाहिजे, पण तो 120 नसून किती होतो? 109 डिग्री 28 मिनिट. एवढा अँगल त्या ठिकाणी एक्झिस्ट करतो. कळतंय का? अहो कळतंय. हे सगळं फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे या अँगलला 120 चा 109 डिग्री 28 मिनिट होण्यासाठी. कळतंय? अहो कळतंय का? इथपर्यंत काय डाऊट? नक्की समजलंय? ठीक आहे. मी जे एक्सप्लेन केलं ना, व्यवस्थित तुमच्या भाषेत लिहून घ्यायचं याला. बोला, गडबड करा. ठीक आहे, आले काय डाऊट? इथपर्यंत कळाले? चालते, ते लिहून घ्या सगळं व्यवस्थित. आता पहा, इथं जर पाहिलं तुम्ही, हा मॉलिक्यूल एक्झॅक्टली काय याच्या मागे, म्हणजे समजा असा आहे पहा, हा आणि हा काय एक्झॅक्टली मागे सरळून पुढून पाहिलं तर यांच्यामध्ये काय अँगल आहे का आता? मग समजा ते असे असेल इक्लिप्स फॉर्म मध्ये, तर यांच्यामध्ये अँगल किती असतो? 0 डिग्री. किती आहे? आणि समजा इथे जर पाहिलं तर इथून एवढा अँगल हा किती आहे? 60 डिग्री. किती डिग्री आहे हा? इथून एवढा, या दोघांमध्ये किती आहे? कळतंय? करा बरं सगळी सम. किती झालं? 1 2 3 4 5 6 झालं का? 360 झाला का? सर्कल कंप्लीट. कळतंय? प्रत्येकामध्ये का आन्सर मग 59 का नाही? प्रश्न पडू शकतो ना की सर स्टॅगर्ड फॉर्मला 59 का नाही घेतला? 59 घेतला तर तो कोणता फॉर्म झाला असता? स्क्यू फॉर्म. आणि त्याच्यामध्ये रिपल्शन जास्त झालं असतं. का? जरी इकडून तो पुढे आला असता 61, तर त्याचा आणि ह्याच्यामध्ये काय झालं असतं? परत सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कुठे आहे? सगळे कुठे असतील? जर 60 ला असेल. मॉलिक्यूल कुठे जातो? फ्रॉम लो स्टॅबिलिटी टू हायर स्टॅबिलिटी. कळलंय? प्रत्येकाला कुठं जायचंय? स्टॅबिलिटीकडे. मग याच्यावर आपण स्टॅबिलिटीची ऑर्डर सुद्धा काढू शकतो. काय काढू शकतो? म्हणजे पहा काय येऊ शकतं? स्टॅबिलिटी ऑर्डर. बोला बरं, सगळ्यात स्टेबल कोण असेल आपल्यामध्ये? इक्लिप्स का स्टॅगर्ड? स्टॅगर्ड. का? रिपल्शन काय असेल मॉलिक्यूल मधलं? मिनिमम. बरोबर. पहा सगळ्यात स्टेबल कोण असतो? स्टॅगर्ड. स्टॅगर्ड पेक्षा नाही, स्टॅगर्ड पेक्षा स्क्यू. आणि स्क्यू पेक्षा कमी, सगळ्यात कमी स्टेबल कोण असतो? कळतंय? नेक्स्ट एनर्जी. एनर्जीची ऑर्डर सगळ्यात बरोबर. एनर्जी ऑर्डर ऑफ एनर्जी. सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची असेल? इक्लिप्सची. का? मॉलिक्यूल जवळ जवळ आहे, ते कसे अनस्टेबल आहे, ते काय करतात? ते कंटिन्युअसली मुवमेंट करतात, एकमेकांपासून काय करायचं? त्यांना लांब जायचे. सगळ्यात जास्त एनर्जी कुठे असेल? इक्लिप्स फॉर्म मध्ये. त्याच्यापेक्षा कमी एनर्जी कोणामध्ये असेल? हा, स्क्यू फॉर्म मध्ये. आणि सगळ्यात कमी एनर्जी कुठे असेल? कळतंय असं का आलंय? एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. कळतंय? समजलंय? दोन्ही ऑर्डर लिहून घ्यायच्या. इथपर्यंत आज आपण पाहिले. आता उद्या आणि तुमच्या जेवढ्या काही शीट्स दिल्यात आतापर्यंत, सगळ्या शीट्स कंप्लीट असणं अपेक्षित आहे. कारण शीट्स मध्ये जेवढं आहे तेवढं सगळं तुमचं झालं. ज्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुमचे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. काही राहिलं ना असा कोणता प्रश्न नसेल की तो सुटणार नाही. त्यामुळं उद्या, आज कोणता वार आहे? बुधवार. वेनसडे ना? थर्सडे फ्रायडे. चला सॅटर्डे बी दिला. थर्सडे फ्रायडे नाही,
2 दिवसात सगळ्या शीट सोडून घ्यायच्यात. सॅटर्डेला मला सगळे डाऊट विचारून घ्यायचे. हो, सगळ्या शीट्स पुन्हा एकदा सोडून घ्या जेवढ्या पाठवल्यात तुम्हाला त्या. चालते. त्या झाले की सांगा, तुम्हाला लगेच उद्या दुसऱ्या शीट पाठवल्या जातील. समजले? काय डाऊट इथपर्यंत? ठीक, चालतं.